हरिओम. प्रवचन क्रमांक 29. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 146 ते 147. संपूर्ण भावार्थ दीपिका, योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 17. परंतु जो मनुष्य आत्मस्वरूपात रममाण होतो, आत्मस्थितीत तृप्त होतो, आत्म्यात स्थित होऊन संतुष्ट असतो, त्याला कर्म करायचे असे काहीही शिल्लक राहत नाही. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 146. देखै असतेनी देहधर्मे, एथ तोची एकून लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. ओवी क्रमांक 147. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखै जाहला, म्हणूनी सहजे सांडवला कर्मसंग. असे पहा की जो सदैव आपल्या स्वस्वरूपात रममाण असतो, एक तोच तेवढा देहधर्माने युक्त असे आचरण करत असूनही कर्माने बांधला जात नाही, कारण तो आत्मानंदाने संतुष्ट होऊन कृतकृत्य होतो आणि म्हणून त्याचा कर्माशी बंध अगदी सहजच संपतो. आपण दुपारी भरपेट जेवतो आणि संतुष्ट होऊन म्हणतो, वा, फार छान स्वयंपाक झाला होता, अगदी पूर्ण तृप्ती झाली. परंतु सायंकाळी भूक लागते आणि पुन्हा अन्न खायची इच्छा होते, कारण भौतिक तृप्ती अल्पकाळापुरतीच असते, ती कायम टिकाऊ परम नाही. कारण अन्न परम नाही, ते अन्न झीज आणि भर असे होत असलेल्या देहासाठी असते. यामुळे देहाला लागणारी भूक आणि त्यासाठी केले जात असलेले अन्नसेवन सतत होत असलेली प्रक्रिया आहे. याचा अर्थ भौतिक गोष्टींनी होणारी तृप्ती ही तेवढ्यापुरतीच असते. यामुळे आपण अशी तृप्ती मिळवण्यासाठी सतत कार्यरत राहतो, कार्यात बद्ध होतो. असे सतत करावे लागणारे काम, कार्य, क्रिया, कर्म, हालचाल भौतिक असल्यामुळे त्यापासून संचित प्रारब्ध, नियत निर्माण होते आणि हे आपल्याला जन्ममृत्यू या फेऱ्यात अडकवते. यामुळे आपण सुख आणि दुःख अशा चक्रात आयुष्य जगत असतो. नवीनच लग्न झालेले असते, संसार थाटलेला असतो, दोघेही छान गुलुगुलू चंद्रमुखी शीतल प्रेमात गढलेले असतात. एक अपत्य होते, त्याचे लाड करण्यात थोडी वर्षे जातात आणि मग तो संसार सूर्यमुखी ताप देऊ लागतो. संसार वाढतो आणि त्याचा केव्हा ज्वालामुखी उद्रेक होतो ते त्या दोघांनाही कळत नाही. तुकाराम बुवांच्या उक्तीप्रमाणे संसारात जवा एवढे सुख आणि पर्वता एवढे दुःख आहे. आपण भौतिक आयुष्यामध्ये अत्यल्प वेळ सुख परंतु दीर्घ वेळ दुःख भोगतो. कधीही सुखदुःखापलीकडील आनंद, परमानंद, कैवल्यानंद अनुभवत नाही. तेथल्या तेथे वर्तुळात सुखदुःख सुखदुःख असा खेळ सतत सुरू राहतो. प्रवास भरपूर होतो परंतु यात्रा होत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आत्मांश आहे. जो आत्मपरब्रह्माची साधना उपासना करतो त्याला यथाकाळी आत्मानुभव येतो. त्याच्या अंतःकरणामधील अंशात्म्याशी परमात्म्याचा योग जुळून येतो. परमात्मा अविनाशी, अमर, अक्षर आहे. यामुळे त्याच्या योगाने प्राप्त झालेला आनंद परम असतो. त्याला कधीही ओहोटी लागत नाही, कारण हा आत्मानुभवाने प्राप्त झालेला आनंद आहे. असा सदा सर्वदा आत्मानंदात प्रभूचे चिंतन करण्यात रममाण झालेला असतो. यापुढे त्याला अन्य विषयांसाठी वेळच नसतो. असा आत्मानंदात जे समोर आहे त्याचा उपभोग घेऊन आत्मसेवेसाठी कायम मोकळा राहतो. त्याला आनंदासाठी अन्यत्र कोठे जायची गरजच भासत नाही. तुकाराम बुवांकडे एकदा त्यांचा मेहुणा आवडीचा भाऊ आला होता. दुपारी दोघेही जेवायला बसले. आमटीत मीठ नव्हते, ती आळणी झाली होती. आवडीच्या भावाने आमटी खाल्लीच नाही. असे का ते आवडीला काही कळेना.
तुकाराम बुवा आमटीचा भुरका मारत मजेत जेवत होते. नंतर आवडी जेवायला बसली. तेव्हा तिच्या लक्षात आले. ती तुकाराम बुवांना रागावून म्हणाली, आमटी आळणी झाली होती. हे तुम्ही मला सांगितले का नाही? मी लगेच मीठ घातले असते. बुवा म्हणाले, आज दुपारी जेवणात आमटी होती का? माझ्या लक्षात नाही आले. जो सदा आत्मानंदात रत झालेला आहे तो कधीही सुखात नसतो आणि त्यामुळे दुःखातही नसतो, कारण तो सदा आत्मानंदात असतो. त्याला आनंदासाठी कोठे बाहेर जावे लागत नाही. त्याच्या आनंदाचा झरा त्याच्याच अंतःकरणामध्ये सतत वाहत असतो. त्यामुळे त्याने जरी चरितार्थासाठी काम, कार्य, क्रिया, कर्म, हालचाल केली तरी त्यात त्याला स्वारस्य नसते. तो त्यात कधीही रममाण होत नाही. त्याला कर्माचे बंधन नसते. कधी एकदा या सांसारिक गोष्टी उरकून देवाच्या सानिध्यात डुबकी मारीन अशी त्याची अवस्था झालेली असते. परमात्मा अक्षर, अमर, अव्यय तर आहेच, परंतु तो सर्वाभूती, सर्व व्यापक आहे. परमात्मा ब्रह्मांडामध्ये यत्र तत्र सर्वत्र, प्रत्येक कणकणात, प्रत्येक थेंब-थेंबात, प्रत्येक क्षणक्षणात व्यापलेला आहे. यामुळे आत्मरत असलेल्याला संपूर्ण ब्रह्मांडाचा परम आनंद बसल्या जागी प्राप्त होतो. अंतःकरणामध्ये आत्म उमज झाल्यामुळे बुद्धी, स्मृती, मन ही जीवात्म्याच्या सेवेला रुजू होतात आणि अशाच्या जीवात्म्याचा अंतःकरणामध्ये परम आनंद स्वरूप अंशात्म्याशी विनाविघ्न सहजच योग जुळून येतो. कारण यात बाह्यभागी असलेल्या देहादी इंद्रियांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. परंतु ज्याला अंतःकरणामधील परम आनंद स्वरूप अंशात्मा उमजला नाही त्याला बाह्यभागी यत्र तत्र सर्वत्र, प्रत्येक कणकणात, प्रत्येक थेंबथेंबात, प्रत्येक क्षणक्षणात व्यापलेला परमात्माही उमजत नाही. यामुळे त्याला बाह्यभागी मंत्र, तंत्र, विधी इत्यादीचे कटोरे घेऊन आनंदासाठी शोध घ्यावा लागतो. देवळे, मठ, आश्रम, पालथे घालावे लागतात. यातच दुर्दैवाने भोंदू, भोगी, सोंगी, ढोंगी, ठग भेटला की आशाच्या आयुष्याचे तारू एक दिवस खडकावर आपटते तेव्हा डोळे उघडतात. असा सतत उच्छृंखल असलेल्या मनाला सर्वस्व मानून त्याच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला देह समजतो आणि बाह्यभागी कल्पनेने स्वतःप्रमाणे सदेह अशा दगड, धातू, चित्र यामधील सगुणाला परमात्मा मानतो. देह आणि अशा सगुणाचे अन्न, वस्त्र, निवारा यांची भरपूर सजावट करून आराधना करतो. अशा प्रकारे आनंदासाठी बाहेर भीक मागावी लागते, परंतु बाह्यभागी फक्त सुख आणि दुःख आहे. यामुळे अशांना परम आनंद कधीही मिळत नाही. कधी मनमुराद सुख मिळते आणि ते चलाख मन त्याला सांगते हाच आनंद आहे, लूट भरपूर. भौतिकात सतत नवनवीन शोध लागत राहतात आणि यामुळे या नाविन्यात सुखाला आनंद मानून त्याच्यामागे धावाधाव सुरू राहते. याला पूर्णविराम नाहीच. ब्रह्म सतत पसरत राहते आणि आपली परिघाकडे यात्राही सुरू राहते. अंशात्मा अंतःकरणात देहाच्या केंद्री विराजमान आहे आणि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी विराजित आहे. केंद्र शून्यावर आदी अनादी मूळ आहे. यामुळे तेथे एकदा योग जुळून आला की तेथेच परम आनंदस्थानी यात्रा समाप्त होते. हरिओम.